नमस्कार, मी प्रियांका पंडित, माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला वेगळ्या मसाल्यात मी हलवा फ्राय करून दाखवते। तर तो कसा बनवायचा, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया। हे हलवा फ्राय करण्यासाठी मी हे साहित्य घेतलंय। या हलव्याचे तुकडे मी स्वच्छ धुवून घेतलेत। 4-5 मी सुक्या मिरच्या घेतल्या, ते पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। कोथिंबीर घेतली, अर्धा इंच आलं घेतलंय, 3 पाकळ्या मी लसूण घेतलेत, थोडीशी चिंच घेतली, अर्धा चमचा हळद घेतले आणि चवीपुरता मीठ घेतलंय। आता हलव्याला आता मीठ आणि हळद आता आपण लावून घेऊया। मीठ आणि हळद लावून याला 10 मिनिटं आता आपण मुरत ठेवूया। तर हलवा मुरेपर्यंत आपण आता याला हलवा फ्रायला जे वाटण लागणार आहे ते आता वाटून घेऊया। मी मिरच्या टाकते 4 ह्याच्यात, सुक्या मिरच्या भिजत ठेवल्या होत्या, कोथिंबीर टाकते, थोडी चिंच टाकते, थोडं आलं टाकते, लसूण टाकते। आता हे आपण थोडंसं पाणी घालून आता हे आता वाटून घेऊया। मसाला बघा आपला छान असा हा बारीक वाटून झालेला आहे। ते ह्यात फक्त मी वाटताना 2-3 चमचे मी पाणी घातलं होतं, असं मी वाटून घेतलेलं आहे छान अगदी बारीक। हे बघा, हे आता आपण आता हलव्याला लावायचं आहे। आता हलव्याला आता मसाला आता आपण लावून घेऊया। हलवा फ्रायसाठी मी तांदळाचं इथे पीठ घेतलं आहे, ते आता आपण हलव्याला लावून घेऊया। हलवा फ्रायसाठी इथे गॅसवरती इथे लोखंडी एक तवा ठेवला आहे, त्यात आता आपण तेल ओतूया फ्राय करण्यासाठी। तेल आता चांगलं आपलं तापलेलं आहे, तर आता हलवा फ्राय आपण सोडूया त्याच्यामध्ये। हलवा आता फ्राय झाला आहे, तो आता प्लेटमध्ये काढून घेऊया। हलवा फ्राय आपला तयार आहे। तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कमेंट करून मला सांगा हलवा फ्राय तुम्हाला कसा वाटला। लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।